अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातनं चाकणमध्ये बापानंच अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना घडली आहे। नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीनं धमकावत तिच्यावर जबरदस्ती केल्याची घटना घडली आहे। दुसरीकडे नाशिकमध्ये देखील स्कूल व्हॅन चालकाकडनं अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। 8 ते 9 मुलींची गैरवर्तन केल्याची तपासातनं माहिती समोर आली आहे। अकोल्यामध्ये पोलीस ठाण्यातला धक्कादायक प्रकार समोर आलाय। लॉकअपमधील महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे एका एएसआयवरती। एएसआयनं महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप असून एएसआय राजेश जाधव विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। पोलीस अधीक्षकांकडून राजेश जाधवचं तात्काळ निलंबन करण्यात आलंय। राजेश जाधव मागच्या दारानं पोलीस ठाण्यातून फरार झालाय। राजेश जाधव नावाचा एसआय त्या ठिकाणी गेला आणि तो अर्वाच्य भाषेत बोलून तुझ्या मुली सोबत मला पाठव, मला 10,000 रुपये देतो असं अर्वाच्य भाषेत बोलला। ती गोष्ट आमच्या जेव्हा कानावर आली त्यावेळेस आम्ही ताबडतोब लॉकअपला गेलो। त्या महिलेचा जबाब घेतला। सदर एएसआय विरोधात गुन्हा दाखल केला आणि वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। माननीय पोलीस अधीक्षक सरांनी त्याला तात्काळ निलंबित केलेलं आहे। पुढील कारवाई सुरू आहे। पुढची बातमी पुण्याच्या चाकणमध्ये गॅस टँकरमधनं अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। 49 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी कारवाई केली आहे। घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धावे मात्र दणाणलेत। घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणारा किंवा अवैध गॅस भरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय पुण्याच्या चाकणमधनं।